बसा बसा खाली बसले एवढं काम बिगर पाहिजे. काय प्रशासनाला काय इशारा आहे? हे बघा, हा जो पूल आहे, ही खडकपूर्णा नदी पात्रावर असलेला पूल हा विदर्भ मराठवाडा जोडला जाणारा पूल आहे. 2018 मध्ये तत्कालीन आमदार डॉक्टर आदरणीय शशिकांत खेडेकर साहेब यांनी हा पूल मंजूर करून आणला. तेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे. जेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे तेव्हापासून शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत धरून थर्माकोलच्या होडीवरती बसून या ठिकाणी जवळपास 400 ते 500 एकराचे जे शेतकरी आहेत ते या नदीतून जीव धोक्यात घालून आपली शेती करत आहे. तरी ज्या निधी या पुलावरती मंजूर झाला होता, राज्यकर्त्याच्या आणि सरकारच्या हलगर्जीपणामुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांचं या ठिकाणी पिकं शेती त्या ठिकाणी पडीत पडण्याच्या मार्गावर आलेली आहे. या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे. तरी मी या व्हिडिओच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिंदखेड राजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा पूल येतो, त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रस्त्यासाठी पहिली उडी मी या ठिकाणी या पुलावरून नदीत मारणार आहे. हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो. माझं नाव कल्याण आढाव. मी देवखेड गावचा रहिवासी असून माझी नदीच्या पलीकडे जवळपास 5 ते 5.5 एकर माझी स्वतःची शेती आहे. अशी जवळपास 500 शेतकऱ्यांची शेती तिकडे आहे. आमच्या गावचं पुलाचं काम जवळपास 2018 पासून चालू आहे. पण आता पुलाचं काम पूर्ण काही झालेलं नाही. ते असो, पण आम्हाला शेतकऱ्यांना तिकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा. जर नाही दिला तर ह्या 8 दिवसात आम्ही तिकडे जेवढे जाणारे शेतकरी आहे ते पुलावरून आत्मदहन करणार, ही 100%. सोयाबीन काढणीचा वेळ आलेला आहे. आमच्या कपाशीचे प्लॉट बंद पडलेत. आम्ही जायचं कसं?